हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8 वाजायला 2 मिनिटं कमी येतात. मी उठले होते 4:30ला. 4:30ला अलाराम लावला होता, पण उठले कधी मी बरोबर 5:30ला. 1 तास नसता अलाराम वाजायचा, मी बंद करायचे, अलाराम वाजायचा, मी बंद करायचे, आणि शेवटी उठले 5:30ला. म्हणजे 1 तास मी फक्त अलाराम बरोबर खेळले. बघा मग तुम्हाला काय सांगू, मी रात्री 12 वाजता झोपले तेव्हा ठरवलं की सकाळी 4:30ला उठते, रात्रीचे भांडे ते घासते, आवरून घेते, झाडू बिडू, मग पोरींना टिफिन बनवून देते 5:30 पर्यंत. मग ते 6ला 6:30ला स्कूलला जाते ना, असा विचार होता. पण बिलकुल उठूच नाही वाटत. 12ला झोपले कोण उठणार आहे. पण माझं दिमाग असं चाललं फास्ट की 4:30ला उठते आणि मग 1 तास काम करते, मग तिथून रोज टिफिन बनवते पोरींचा, आणि मग काय पोरी गेल्याच्या नंतर आंघोळ वगैरे आहे ना आपली, मग मस्त तिथून बरोबर सकाळी सकाळी जेव्हा लोक काम करतात तेव्हा मी आराम करेन, असा विचार केला होता मी. पण शक्य नाही आहे. तर चला आता 8 वाजलेले तर उठून फक्त मी भांडे वगैरे घासले मग रात्रीचे. आणि आता काय करायचंय, भांडे घासून झाले, परत 1 तास भर बसले. 7ला माझ्या बरोबर भांडे झाले बरं का. पोरी 6:30ला 6:15ला गेल्या घरातून. त्याच्यानंतर मी लगेच भांडायला लागले. 7 वाजेपर्यंत भांडे झाले. परत ह्या सोप्यावर 1 तास हा बघ मोबाईल घेऊन बसले, 1 तास मोबाईल बघत बसले. आता त्याच्यानंतर उठले तर म्हटलं आता झाडू मारायचं. पहिला आंघोळीला पाणी ठेवले, पाणी गरम होतंय तोपर्यंत झाडू मारून घेते. घरातला बघा पसारा पडलेला सगळीकडे, तो सगळा पहिला आवरून घेते. हा पसारा नाही, हा तर कायमस्वरूपी राहतो माझा, तो आपले बॉक्स येतं. तर मी आता आवडते पटापटा आंघोळ वगैरे करून घेते, नंतर बोलते तुमच्या बरोबर. तर हे बघा चहा माझा बनलेला, एकदम कडक असा चहा झालेला आहे. कडक चहा पेलं का अंगात अशी तर येते ना, म्हणजे काय सांगावं. जर दुसरे आपली बाकी कामं असले ना, चहा करून प्यायचा लगेच सगळे काम होऊन जाते. माझं तसंच असतं. पण आता सकाळी त्याच्यामुळे सकाळी सगळे चहा पेते. तर मी आता मस्त कडक बनवलाय चहा, आणि चहा बनवल्याच्या नंतर भरपूर सारे कामे शूटिंगच्या असतात, त्याच्यामुळं चहा पिऊन कामाला लागायचे. थोडासा मोबाईल बघायचा तरी पण मध्ये मध्ये. तर पहिले चहा पिऊन घेते आणि नंतर पुढं. तर आता वाजलेले दुपारचे 2:45 आणि पोरी बघा स्कूलवरून आलेल्या आहेत. बघायची कशी तोंड झाली. तर आता आल्या कपडे काढून आहे ना, रेडी होऊन लगेच जेवायला बसावं लागते, इतकी भूक लागते. सकाळी जाते ते 6:30ला, येते तर 2:45ला, म्हणजे आणि जायलाच 1 तासभर लागतो स्कूलला फक्त. तर मग ते इतकं दमतेत ना आल्यावर. सकाळी तरी काही वाटत नाही, पण येताना असं ऊन वगैरे असतं, बसमध्ये त्रास होतो खूप. तर आत्ताच आलं था आणि आता जेवायला बसल्या. तर जेवणामध्ये बघा नाही हो, अरे कसले ते यांना बस, मला माझ्या जीवाला वाटतं त्रास होतो नाही, म्हणजे त्रास नाही होत. जाऊ दे मग, तुला होतो ना, हिला होतो, अनुजाला होतो आपल्या. तुम्हाला माहिती आहे ना अनुजा, ही अनुजा आहे, तिला त्रास होतो खूप. तर आता जेवणामध्ये दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलंय. हे बघा आता मस्त जेवण आम्ही तिघीच. आता आज हिचे पप्पा नाही येत ना जेवणासाठी, म्हणून आम्ही काय केलं, शिमला मिरची होती त्याला पाणी टाकून शिजवलंय. बघा तसं शिजत नाही तर शिमला मिरचीला. पण मी आज त्या दिवशी एक रेसिपी ट्राय करून बघितली होती, शिमला मिरची शिजवून बघितली होती पाण्यामध्ये, खूप छान लागले मला. सकाळी ना असं भात दिला होता मी, तर उरला होता, मी काही नाश्ता केला नाही ना, एवढाच उरला होता, मी तसंच ठेवला. दही घेतलं, चपाती घेतली. बघा आता ह्या सीझनमध्ये सुद्धा आमच्याकडे कैऱ्या आहेत. आमची इथं झाड आहे, तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये नंतर. कधी लागलं का, लागलं येडे, लक्ष देऊन कर. आणि मग आता हे बघ मी कापते त्याच्यापेक्षा तू नको कापू, राहू दे. हे बघ कैऱ्या आहेत अशा मस्त, अशा जेवणाबरोबर काय कैरी लागते खरंच, म्हणजे एकदम भारीच बरं का. बघा ना आता हे कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही, किती भारी आहे. आता मस्त जेवण करायचंय, भूक लागली एकदम अशी. आता कैरी कापते मी, म्हणजे मला कैरी इतकी आवडते ना, काय सांगू मी. आवडते म्हणजे कोणत्या पण जेवणाबरोबर नाही बरं का, फक्त असं जेवणच पण चॉईस असते. कैरी पण कोणत्या भाजी बरोबर खायची काय त्याची पण माणसाला टेस्ट असते. कशा बरोबर, म्हणजे खिचडी बरोबर मला आहे ना लिंबू लागतं, दही नसू द्या एका टायमाला, पण लिंबू. कसं ह्या असल्या भाज्या बरोबर आहे ना, नाहीये असल्या भाज्या बरोबर कैरी काय गजब टेस्ट येते, काय सांगू मी तुम्हाला. तर आता मी मिरची करून सकाळी नाश्ता नाही केलेला, मी थोडा अर्धा कप चहा दिले होते तेवढाच. त्याच्यानंतर आता जेवण करते, 2:45 वाजले. तर इतकी कमी जेवते ना मी, तरी पण माझं वजन आणि अशी बॉडी अशीची माझी, काय माहिती काय. चांगलं आहे, पण मीठ कमी आहे. कधी भाई लागत आहे ना. मस्त झालेलं आहे खरंच, आउटस्टँडिंग. अयो तर जेवण वगैरे झालं होतं आणि आता वाजलेले संध्याकाळचे 6. तर हिला ठेवायला सांगितलं होतं चहा, संध्याकाळचे वाजले 6 आणि हिला ठेवायला सांगितलं मी चहा. तर चहा मीच ठेवलाय, पण हिला फक्त घेऊन यायला सांगितलं. तरी बघा कसा राडा. आता खारीवाला आला होता टोस्टवाला दारापाशी, त्याला नको म्हणलं ना तरी पण येतो.
आणि मग बिचाराला मला तसं जाऊन देऊ नाही वाटलं. त्याच्या दूध टाकणार होते. अरे म्हणून मी घेतलं. हा तर चहा आणला ना, नाही आणला माझा, दरवाजा लावून घेते बघा. मस्त तिने चहा बनवलाय, किती इथं घाण करून ठेवले बापरे. भांडे घासायचे राहिलेत आणखीन. हे बघा मस्त चहा बनवलाय, पण सांडलंय किती त्याच्या पाठीमाग. आणखीन किचन साफ करायचे, दुपारचं जेवणाचं तसंच आहे. तर मी आता पहिला चहा पेते. दाखवते बघ. काय नको दाखव, काय दाखवती आधी चहा पी गप. अरे काय कशाने नाही खेळत बरं का, असलं तसलं घेतलं. मी आयफोनच्या डब्याने खेळत असते. माझं 15+ पण आहे, 16चा आणि 17 Pro Max पण आहे, जेन तो व्हिडिओ काढते. हो का, मी डब्याने खेळत असेल आयफोनचे. तर आता 3 फोन झालेत आमच्याकडं. आणखीन एक येणार आहे, ऑन द वे येतोय. आणखीन एक, मग 4 होते ना, त्याच्यानंतर स्टॉप होईल, त्याच्यानंतर नाही. चला आता चहा पिऊन घे. आता वाजलेले रात्रीचे 9. आणखीन स्वयंपाक नाही केलेला आहे, दुपारच. बाई ग किती कांदे घाण असतात ना आजकालचे. हे बघू शकता तुम्ही, म्हणजे कुठलाही कांदा घ्या असाच राहतो बरं का. आजकाल कांदेच खूप खराब येतात, पहिल्यासारखे कांदेच नाही राहिले. कुणीही असं काळा कांदा खाऊ नका. म्हणजे एक पूर्ण मोठी लेअर असते ती काढून टाका आणि असा कांदा करायचा, तेव्हा खायचं. हे लय हानिकारक आहे आपल्याला. म्हणजे हे ज्याला कॅन्सर तर खायलाच नाही पाहिजे. खूप म्हणजे अवघड आहे बघा. असं हे काळ आहे ना आपल्या शरीरात गेलं ना, तर लय अवघड आहे. काळ्यात बघा ते कधीच खायचं नाही, धुवून घ्यायचं कांदा. शक्यतो खायचा टाळायचंच, पण आता एवढंच आपल्याला हमेशा कांदे ठेवून नाही जाता येत ना. पण ज्याच्याकडे कांदे वगैरे घरचे आहेत ना, त्यांनी तो कांदाच नका खाऊ. 9 वाजले होते. आता दुपारचं मी पूर्ण चपात्या केल्या नव्हत्या. हे बघा पीठ उरलेलं आहे माझं दुपारच्या चपातीचं. तर मी म्हंटल आता एवढंच चपातीचं आहे ना, काय करू, याला भाजी पण करायला परवडायची नाही. म्हणून मी आता ह्या दोघींना, मी रात्री एवढं काही खाते नाही खात, असंच असतं माझं. तर थोडी डायटिंगवर असते मी. तर मग मी काय म्हटलं, आता यांना मी पराठाच बनवून देते. तर आता मी कांदा कापते एकदम. म्हणजे कसं माहिती का, पीठ वेस्ट न होणार आणि परत भाजी करण्यापेक्षा आहे ना, हे लय भारी ऑप्शन आहे. पीठ मळलेलं असलं डायरेक्ट 2 कांदे कापायचे, 2 पराठे बनवायचे. म्हणलं एक बनवायचं, म्हणलं एक कांदा कापायचा. आणि मी पुढे सांगतेच तुम्हाला, कांदा कापून घ्यायचा, असं उभ्या स्लाइस मध्ये कापून घ्यायचं बरं का. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर चपाती लाटून घ्यायची थोडीशी अशी. चपाती लाटून घेतली का, त्याच्यावर ना लगेच कांदा टाकायचा, मीठ टाकायचं, कसुरी मेथी असली ती टाकायची, थोडी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, लाल मिरची पावडर, धन्याची पावडर आणि ह्याचं टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्णाच्या पोळीचं असं तोंड दाबून घेतो ना आतमध्ये मसाला भरून, तसं मसाला भरून घ्यायचा. दाखवतेच तसं मी तुम्हाला. आणि मस्त लाटून शेकून घ्यायची तूप लावून. आता मी हे बघा आता लाटून घेतले असं. याच्यामध्ये कांदा टाकला का आपल्याला लाल मिरची पावडर, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, कसुरी मेथी आहे, मीठ टाकून आहे ना, याला असं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि असं तोंड उचलायचं आणि याला असं लाटून घ्यायचं बघा. असं तोंड दाबून घ्यायचं पॅक. मसाला कांदा बाहेर नाही आला पाहिजे जास्त. हे बघा असं तूप टाकलं ना, एकदम टेस्ट म्हणजे भारी लागते याची बघा. हे बघा म्हणजे आता तुपात याच्यातून तेल म्हणजे बघा कसं बाहेर निघते, एकदम तेल म्हणजे सॉरी तूप बघा. असं खरपूस भाजलं ना, बापरे काय भारी टेस्ट लागते, काय सांगू तुम्हाला. दह्याबरोबर 1 नंबर टेस्ट लागते बरं का याची. अशी गरम गरम खायचं एकदम भारी. आता हा बघू शकता तुम्ही, कसला भारी जबरदस्त आपला पराठा रेडी झालेला आहे ना. एकदम म्हणजे टेस्टच अशी नेक्स्ट लेवलची येते. दह्याबरोबर खायचं. आता रात्रीचं डिनर आहे आमचं हे. दुसरा बनतोय. एक पोरीसाठी एक, एकीसाठी एक, एकीसाठी एक. हा धर तुझा आशू.